राजेंना घ्यायचाच नव्हता, एक राजकीय गुंड वाचवायचा होता, त्यांना नेतृत्व निभायचं होतं. सरकारचा छुपा अजेंडा देशमुख परिवाराच्या कुटुंबामध्ये राबवायचा होता. त्याच्यामुळं हे चालढकल होती, तो असं कर, मी असं करतो. हे समाजाच्या तेव्हाच लक्षात आलं की राजकारणी लोक जर आंदोलनात घुसले, प्रकरणात घुसले तर ते यशस्वी होत नाही. ते यशस्वी करायचं असेल तर समाज आणि जनताच लागते, तरच यशस्वी होतो. ते लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांना उडं पाडलं. शेवटी आजही म्हणजे रात्रीपासूनचा विषय, जनतेलाच आंदोलन हातात घ्यावं लागलं, तेव्हाच राजीनामा झाला. नसता ही होत नव्हता. तोही 302 मध्ये ती 1 नंबरचा आरोपी येत नव्हता, मोक्यातही येत नव्हता, आंदोलनच करावं लागलं. त्याच्याही पाठीमागे आणखी जातो, हा गुन्हा सुद्धा दाखल होणार नव्हता. हे प्रकरण दबलं होतं, कारण 2 दिवस गुन्हा दाखल होतच नव्हतं आणि ते होणार पण नव्हतं. अशी पद्धत इथं जुळून आणली होती. परंतु ते मॅटर आपण जागेवर लावून धरलं आणि तो गुन्हा दाखल करायला लावला. कारण हे त्याच्याही आणखी मागं जायचं ठरलं तरी पोलिसांनी सगळ्यांनी मिळून, आरोपींनी मिळून संगनमत रचून, एकट रचून ते खून संतोषबाईचा घडून आणला होता त्या धनंजय मुंडेसाठी. त्याच्यामुळं याच्यात धनंजय मुंडे आहे, याच्यात 5-25 पोलीससुद्धा आहेत, जवळपास 100-150 याच्या आरोपीसुद्धा आहेत. हे सगळे झाल्याशिवाय हे वातावरण शांत होणार नाही. नसता वेळोवेळी राज्यात उद्रेक होणार. संतोष देशमुख, तुम्हाला असं वाटतंय धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होईल? समजा म्हणा, तो काय जागीरदार लागून गेला, पैसे खायला ओढ लागायचे. एकट्याला पाप करायला लागलं त्या 1 नंबरच्या आरोपीला, त्या सरमाड्याला. तो आता मजात खाणार, इकडे दवाखान्यात झोपून राहणार, तो हटला झोपून राहणार एखाद्या. मारला काय चिताडतो तेव्हा आता पापात सहभागी होय ना धनंजय मुंडे. त्या 1 नंबरच्या आरोपीच्या पापात सहभागी होय मन. मी सुद्धा याच्यात होतो म्हणून मध्ये जाय, स्वतःहून जाय. नसता त्यांनी तरी नाव घ्यायला पाहिजे. त्यांनी जेलमध्ये सडण्यापेक्षा आणि पाप डोक्यावर घेऊन मारण्यापेक्षा ज्याच्यासाठी पाप केलं ना त्याचं नाव घेतलंच पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाने सुद्धा घेतलं पाहिजे की याच्यासाठीच 1 नंबरच्या आरोपीने पाप केलेलं आहे, खंडणी मागितलेलं आहे, खून केलं. इथून मागचेही खून त्यांनी त्याच्यासाठीच केले. संतोष देशमुख खून प्रकरणाचे कृष्णा आंग्रे जो आहे तो अजूनही गायबच आहे. धनंजय मुंडेने गायब केलं का? ते कोणाचा बी चाट्याचा मोबाईल बी त्याजवळच त्यांनीच केलं हे सगळं. तर धनंजय मुंडे यांनीच हे संपूर्ण केलं असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणताना दिसत आहेत आणि आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे असा पवित्रा आता मनोज जरांगे पाटलांनी घेतल्याचं पाहायला मिळतोय. 2 ते 3 महिन्यात हे प्रकरण संपवा असं सुद्धा आवाहन त्यांनी सरकारला केलंय. मुंडेंसाठी खंडणी मागितली असं देखील ते म्हणाले आहेत. अतिशय गंभीर असे आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलेत. मुंडेंवरती 302 चा गुन्हा दाखल करा अशी मागणीही आता त्यांनी केलेली आहे. मुंडेंसाठी कराडने खंडणी मागितली असं सांगावं असं यावेळी जरांगे म्हणाले असल्याचं बघायला मिळालं. आणि एकंदरीत आपण जर बघितलं 2 ते 3 महिन्यांमध्ये प्रकरण संपायला हवं. कसली काही करणार यांचे पोलीस सुद्धा काही जण त्या टोळी सक्रिय, केशी घेणार नाहीत, काय घेणार नाही. इथून पुढं मराठ्यांना त्रास दिला नाही, यांना कस दाखवला, यांना सगळ्यात जेलातच सडवायचं राहिले टोळी सुद्धा. नुसतं इथून पुढं लोकांना त्रास देऊन बघा. भगवानगडाचे महाराज मागे म्हटले होते की मानसिकता सुद्धा समजून घेतली पाहिजे आणि काल जे फोटो व्हिडिओ आले त्याच्यामुळे तर संताप व्यक्त केला जातो. कसं वाटतं? त्या मानसिकतेवर त्यांची PhD झाली, मानसिकतेवर लोकांची. विद्वान माणूस आहे शेवटी तो, त्याच्यामुळं त्याची PhD झाली. त्यामुळं ते बोलले संत महंत एक वारकरी संप्रदायाचा वारसा चालवते आणि एका लेकरात इतका खून झालेला, क्रूर पद्धतीनं झालेला असून ही यांची भाषा, ही टोळी, ही टोळी संपुष्टात येणार आहे. बघा यांची लंका पाण्यात बुडणारे, जे लोक म्हणतात ना पूर्वी ग्रामीण भागात लोक म्हणजे मथुरा पाण्यात डुबली, तसंही यांचं कार्यक्रमच होणार आहे असं मगरुरीमध्ये. आजही त्यांनी मगरुरी दाखवलीच ना. राजीनामा देताना त्यांनी ते आजाराचं कारण दाखवलं. म्हणजे आजही मगरुरी त्यांनी दाखवली. त्यांना आणखीनही पश्चाताप नाही या खुनाचा. त्याला सुद्धा जे आरोपी हसत होते ना खून करताना तसंच हसू येते त्याला सुद्धा. त्याचा अर्थ असा होता. म्हणून इथून पुढं मराठ्यांनी यांना जवळ करू नका. तुमच्या घरातलं लेकरू मारलं असतं तर मराठ्यांना तुम्ही गप्प बसले असते का? संतोष भाई आपलं लेकरू आहे. इथून पुढे यांना पाणी सुद्धा द्यायचं ना, तांब्या भरून पाणी सुद्धा. इतकं कट्टर आणि कडवट यांच्या बरोबर वागायचं. ही टोळीला अजिबात जवळ करणे सगळे सारखे. यांना मोजू नका. इथून पुढे जसं तसं उत्तर द्यायचं यांना. ते शिदीला शीज द्यायची, शिला शीज द्यायची यांना सोडायचं नाही. गप बसून खाली मान घालून जगू नका मराठ्यांना. छत्रपतीचं रक्त आहे तुमच्या अंगात, मरायला अजिबात घ्यायचा. यांना जशा तसं उत्तर द्यायची इथून पुढे.
यांना सुट्टी नाही द्यायची. हे माजोडी आहे, यांना काही उपयोग नाही यांना मोठं करू. थांबा थांबा. सांगा, फोन करून सांगा.